फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत रक्षाबंधन हा सण का साजरा केला जातो. तर याच्यावरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे. तर चला चालू करूया. रक्षाबंधन हा हिंदू धर्मातील भाऊ बहिणीच्या प्रेमाचे आणि नात्याचे प्रतीक असलेला महत्त्वाचा सण आहे. हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते, त्याला ओवाळते आणि त्याच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करते. भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण, सन्मान आणि काळजी घेण्याचे वचन देतो. रक्षाबंधनाची सुरुवात कशी झाली? तर रक्षाबंधनाच्या उत्पत्तीबद्दल अनेक पौराणिक कथा आणि परंपरा आहेत. त्यापैकी श्रीकृष्ण आणि द्रौपदीच्या कथा प्रसिद्ध आहे. एक कथेनुसार श्रीकृष्णाच्या हाताला दुखापत होऊन रक्त येत होते, तेव्हा द्रौपदीने आपल्या वस्त्राचा तुकडा फाडून श्रीकृष्णाच्या हाताला बांधला. द्रौपदीच्या या प्रेमाची आणि आपुलकीची श्रीकृष्णाने आठवण ठेवली आणि तिच्या संकटाच्या वेळी तिच्या सन्मानाचे रक्षण केले, अशी महाभारतातील लोकप्रिय परंपरा सांगते. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.